नमस्कार, मी श्रीराम रामदासी. लहानपणापासून पर्यावरणाची आवड, झाडे, पक्षी यांच्याकडे आकर्षित झालो होतो. संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे. आणि आमच्या भागात झाडं कमी झाल्यामुळं सगळे पक्षी काही दिसत नव्हते. मग त्याच्यासाठी अगदी लहानपणापासून मी विविध प्रकारची झाडं जी पक्ष्यांना उपयुक्त आहेत अशी आणि ती पण देशी, ती झाडं सगळी लावून इथं पर्यावरणपूरक वातावरण निर्माण केलं. आता या भागात आमच्या इकडं दाते गणपती परिसरात 20 ते 25 प्रकारचे पक्षी आता रोज येतात आमच्याकडं. आणि वातावरण सगळं पर्यावरणामध्ये चांगलं झाल्यामुळं बदलून गेलं आहे. पक्ष्यांचा आवाज, पक्ष्यांचं येरझारा बघणं, पक्ष्यांना निरीक्षण करणं हा एक वेगळाच आनंद आहे. त्यासाठी मी वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावली. त्यात मुख्यतः शिवण, निरगुडी, वायावर्ण, जास्वंद, सीता अशोक, शेवगा, मधुमालती अशी बरीचशी पक्ष्यांना आवडती झाडं मी तिथं लावली आणि त्या ह्याच्यातनं ते पक्षी यायला लागले माझ्याकडे. नाही, पण या सगळ्या ह्याच्यामध्ये त्या पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी लागतं. या सगळ्या विषयावरती आपलं कसं काय अभ्यास झाला आणि ते पक्षी आपल्याकडे यावेत यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले? प्रथमतः उन्हाळ्यात पक्ष्यांना पाण्याची अत्यंत आवश्यकता असते आणि पाणी कमी मिळतं म्हणून बरेचसे पक्षी दगावतात. मग त्यांना मातीच्या पराळामध्ये पाणी ठेवणे आणि बऱ्याच काही गोष्टी कराव्या लागतात पाण्यासाठी. की बाबा लोकांना सडा मारायला सांगितलं तरी सडा मारले की लगेच चिमण्या बिमण्या येऊन तिथं वावरतात चिमण्या. आणि सूर्यपक्षी जो आहे त्याचं मी पहिल्यांदाच एकदा बऱ्याच लहानपणापासून मला त्याच्याबद्दल अट्रॅक्शन होतं. त्याच्याबद्दल काय करता येईल का म्हणून बरीच पुस्तकं वाचली, हे वाचली. मग त्यात मारुती चित्तमपल्लींच्या पक्षीकोशमध्ये त्याची माहिती मिळाली मला. त्यात तिने लिहिलेलं आहे की ते सनबर्डसाठी मधाचं पाणी, गुळाचं पाणी बाटलीत घालून ठेवायचे, ते सनबर्ड तिकडं आकर्षित होत होते. आता मध आणि गूळ वापरलेला अतिशय उत्तम. त्यांचा नैसर्गिक आहार हा फुलांमधला मध आहे. पण तो मिळत नसेल तर पर्यायी व्यवस्था म्हणून पूरक हे आम्ही साखरेचं पाणी किंवा मधाचं पाणी किंवा गुळाचं पाणी अशी व्यवस्था केली आहे. आणि त्याच्यासाठी सनबर्ड फीडर आपल्या इथं काहीच मिळत नव्हते, कोणीच काम केलेलं नाही त्याच्यावर. मग सनबर्डसाठी फीडर तयार करण्यासाठी मी बरेच असे प्रयोग करून बघितले ना, या प्रकारचा फीडर तयार झालेला आहे. नाही, फीडर तुम्ही तयार केला, त्या साखरेच्या पाण्याचा फीडर तुम्ही तयार केलात हे मान्य आहे. परंतु ते पक्ष्यांना आकर्षित म्हणजे फुलांमधला मध घ्यावा, कारण अनेक लोकांचं फेसबुकवर असं आलं की ओरिजिनल फुलांचं मध त्यांना जास्ती चांगलं आहे शरीराला त्यांच्या, आणि हे साखरेचं पाणी त्याला घातक ठरू शकतं का, अशा पद्धतीचे काही प्रश्न त्याच्यामध्ये आलेले होते. तर ते साखरेचं पाणी हे आता तेवढं चांगलं नाही आहे त्यांना. पण फुलातला मध नाही मिळाला तर त्यांना पर्यायी व्यवस्था म्हणून हे प्रकार आता मी तयार केला आहे. आणि त्यामुळे इथं बरीच पक्ष्यांची, सनबर्डची तर संख्या बरीच वाढली आहे. त्यांची घरटी होत आहे तिथं. जवळजवळ प्रत्येक झाडावर एक एक सनबर्डचं घरटं दिसतं इथं. आणि साखरेचं पाणी म्हटल्यावर प्युअर साखर जर का वापरली, शुद्ध उकळून थंड करून पाणी साखर वापरली तर ते त्यांना उपयुक्त आहे, कारण का ते खूप चौकस असतात. नाही, काय म्हणजे कशा पद्धतीने त्याच्यामध्ये पाणी घालावं, कशा पद्धतीने ते बनवावं, त्याचं प्रमाण आहे 1:4 हे प्रमाण आहे. 1 कप जर का साखर घेतली तर 4 कप पाणी वापरावं. मग ते चांगलं ते पितात ते. म्हणजे आधी पहिल्यांदा पाणी उकळून घ्यायचं, उकळून थंड करा. थंड झाल्यानंतरच साखर घालायची त्यात. उकळत्या पाण्यात साखर घातलेली अपायकारक असते. अच्छा, म्हणजे आधी पहिल्यांदा पाणी पूर्ण उकळून घ्यायचं आणि ते उकळून घेतल्यानंतर मग त्याच्यामध्ये ती साखर घालायची. आणि अमेरिकेत आणि हॅमिंगबर्डसाठी हाच प्रकार करतात, ते साखरेचंच पाणी वापरतात. अच्छा, मग अजून ह्याच्यामध्ये काय काय इम्प्रूव्हमेंट करण्याचे तुमचे मानस आहे की काय ह्याच्यामध्ये करावं अजून, आणि लोकांनी काय करावं ह्याच्यामध्ये? लोकांनी प्रत्येक पक्षासाठी, तोच पक्षी नाही, चिमणी आहेत, कावळे आहेत, कबूतर आहेत, बरेच पक्षी आहेत आपल्या निसर्गात. प्रत्येक पक्षासाठी काही ना काही तर प्रत्येकाने करायला पाहिजे. कारण का झाडांवरील कीड नियंत्रणाचं काम हे पक्ष्यांचं आहे. आणि पक्षी जर का राहिले तर ती कीड नियंत्रण राहणार आहे. आणि पक्ष्यांमुळं बऱ्याच परागसिंचन होतं. सनबर्ड खास परागसिंचनच करतो. तो फुलातला मध घेण्यासाठी या फुलावरनं त्या फुलावर जातो ना, त्यात ते परागसिंचन होऊन त्यातनं फळं निर्माण होतं.
अच्छा, म्हणजे हे पक्षी त्रासदायक कुठले नाही आहेत. त्रासदायक मग नाही. आपण जरा मध्ये थोडंसं ऐकत होतो आपण कबुतरांच्या बाबतीत मध्ये, मग त्यांच्यासाठी सुद्धा काही आपण सोय करावी का? कबुतरांसाठी सोय करून येते. आपले स्वावलंबी असतात तर कुठेही जाऊन काही, आणि बरेच लोक असं धार्मिक अंधश्रद्धेमुळं बरंच त्यांना खाऊ घालतायत. पण कबुतरांचा त्रास पण होतो ना. हा, तर कबुतरांमुळे त्रास होतो आपल्याला इथं चिमणी, कावळा, कोला, बुलबुल बरेच पक्षी आहेत असे की आपल्याला ते इथं नेटिव्हमध्ये उपयोगाला येतात. मग इतर पक्षी येण्यासाठी म्हणून आता हे सनबर्डसाठी म्हणून पाण्याचा विषय झाला, परंतु इतर पक्षी येण्यासाठी काय काय करावं? ती झाडं चांगली अशी देशी झाडं लावणं फार महत्त्वाचं. ते चौकस असतात पक्षी. देशी झाडं त्यांना सुद्धा उपयोगी असतात आणि मानवाला सुद्धा, आपल्याला सुद्धा चांगली आहेत ती देशी झाडं. त्याला अनुसरून दुसरा प्रश्न असा आहे की आपण गॅलरीमध्ये कुठली झाडं लावावीत जेणेकरून ते पक्षी हे फिडरचं पाणी प्यायला किंवा अन्य आपण काय ठेवू खाण्यासाठी, ते खाण्यासाठी पक्षी येतील, अशा पद्धतीची काय रचना त्याच्यामध्ये होऊ शकते? गॅलरीमध्ये आपले देशी रोपच लावायला पाहिजेत. आपण पहिल्यांदा तुळस तर आपल्या प्रत्येकाच्या घरी असती, जास्वंद, कोरफड, मधुमालतीचा वेल, परत गोकर्ण, पारिजातकाचं कुंडीत सुद्धा लावलं तरी फुलं येतात. अशी फुलांची देशी झाडं लावली की ते पक्षी बरोबर आकर्षित होतात. आणि जे बाहेर पर्यावरणासाठी इतर ठिकाणी असे कार्यक्रम होतात, वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला, हे झाला, अशा पद्धतीने एक सगळीकडे आपण ऐकत असतो. पण या सगळ्या लोकांसाठी आपण काय सांगू शकतो की कुठल्या पद्धतीची झाडं त्यांनी लावावी? सगळ्यांनी बहुतेक देशी झाडंच लावावी. त्यात कदंब आहे, पळस आहे, आपटा आहे, जांभळ आहे, शमी आहे, बकुळ आहे, पारिजातक आहे, विलायती चिंच, अशोक, बदाम, पिंपळ, औदुंबर ही झाडं लावावी. जास्तीत जास्त ही झाडं लावावीत. मग आता कदंबाचं झाड समजा मिळतं का ते मार्केटमध्ये? हो, कदंब आता खूप फेमस झालं आहे. सगळीकडं भरपूर मिळतात कदंबाची, आणि ते झाड लवकर वाढतं, चांगली सावली देतं, 12 महिने सावली देतं. त्याचं काय विशेष काय आहे का? कदंबाच्या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे कृष्णाला अतिशय प्रिय आहे. कृष्णलीला या कदंबाच्या झाडाभोवतीच झालेल्या आहेत सगळ्या. या सगळ्याचा आपल्याला काय फायदा म्हणजे समाजामध्ये किंवा आपल्या व्यक्तींना किंवा हे पक्षी निरीक्षण जवळून करायला मिळतं. यामुळं तुम्ही खाद्य ठेवलं, त्यांना तुमच्या गॅलरीत ते पक्षी आले तर पक्षी निरीक्षण केल्याचा बराच आनंद असतो. आणि पक्षी काय, त्यांचं घरटं बांधून झालं, पिल्लं मोठी झाली तर ते घरटं सोडून देतात. आणि वेस्ट मटेरियल म्हणजे आंब्याचा आपल्या पेट्या येतात त्याच्यातलं गवत, कापूस, काड्या, आता गवती चहा जर का तुम्ही गॅलरीमध्ये लावला तर गवती चहाच्या पानांचा घरट्यासाठी मुनिया हा पक्षी खूप उपयोग करतो. अशी बरीचशी म्हणजे त्यांच्याकडनं टाकाऊपासून ते घर बांधून आनंदाने राहतात. आता एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की तुम्ही हे सगळं सुरुवातीला छंद म्हणून सगळं केलं किंवा आता आपल्या भागामध्ये सुद्धा इथे तुम्ही 50 ठिकाणी फिडर लावलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सनबर्डचा प्रवास भरपूर होतो आहे आणि भरपूर लोक त्याच्यामध्ये आनंदी झालेले आहेत. परंतु जर का बाहेर ह्या कोणाला समजा असे पाहिजे असले फिडर तर आपण देऊ शकाल का? एक विषय किंवा असे फिडर बनवण्यासाठी एखादा क्लास घेऊन आपण लोकांना शिकवू शकाल का की कशा पद्धतीने फिडर बनवावेत? कारण हे जास्तीत जास्त लागले तर त्या पक्ष्यांची वर्दळ आपल्याकडे जास्तीत जास्त होईल. तर फिडर बनवायला शिकवू शकतो मी. तुम्ही ऑनलाईन क्लास घेतलात तर मी तसं सांगू शकतो. एवढ्या प्रमाणात बनवणं म्हणजे हँडमेड आहे सगळं. ते हँडमेड बनवायला वेळ लागेल. मला सोलापुरातच बरेचसे लोक मागतायत, देणं होत नाही आहे. तरी ऑनलाईन असं कार्यशाळा घेतली तर मी अवश्य सांगू शकतो. म्हणजे समजा जर का लोकांना त्याची इच्छा असली की आपण शिकावं किंवा तुमच्याशी फोनवर त्यांनी संपर्क साधला, आम्ही याच्यामध्ये तुमचा फोन नंबर दिला आणि तुमच्याशी फोनवर संपर्क साधला तर आपण त्यांना शिकवणं किंवा फिडर पोहोचवणं असं दोन्ही गोष्टी करू शकता का आपण? हो, शिकवू तर अवश्य शकेल. पाठवणं जरा एवढ्या लोकांना पाठवणं अवघड आहे. आणि ते बनवताना तुम्ही काय काय कशा वस्तू वापरता आणि काय करता तुम्ही? मी काचेची बाटली वापरतो आणि आपलं सॉसचं जे टोपण असतं ते वापरतो. आणि शक्यतो ज्या मटेरियल वापरतो ते लाल रंगाचं वापरतो, कारण का लाल रंगाकडे ते पक्षी अट्रॅक्ट होतं. सनबर्ड लाल रंगाकडे, लाल रंगाकडे ते लाल फुलं असतात ना, जास्वंदीचं फुल लाल आहे तर लाल रंगाकडे अट्रॅक्ट होतात. अच्छा,
बाकी सगळं तुम्ही म्हणजे काय म्हणतात त्याला यूज अँड थ्रो जे मटेरियल असतं हा, ते अशा टाकाऊपासून टिकाऊ. टाकाऊपासून तुम्ही टिकाऊ अशा पद्धतीची एक संकल्पना केलेली आहे. अतिशय उत्तम संकल्पना आपण केलेली आहे.